गुड मॉर्निंग. नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या आज स्वागत आहे. सो आज आपण जाणार होतो कपडे आणायला, पण त्याला फोन केला तर तो बोलतो का त्याला काच बटन झाली ना कपड्यांची, म्हणून मग आपण त्याला तो बोलला का उद्या ये. मग आपण उद्या जाऊ आता कपडे घ्यायला. मागच्या टायमाला गेलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवलं नव्हतं दुकान, तर तो उद्या गेल्यानंतर मी तुम्हाला दुकान दाखवत होतो. तो चला आपण आता नाश्ता करूया, मग आपण जाऊ आपल्या गाडीवरती. आपल्यासोबत असेच राहा. चला चला नाश्ता वगैरे तर झाला आपला. आता आपण निघू आपल्या गाडीवर. माई पण उठले वाटतं. बघा ही बघा इकडे बघा कशी उठली बघा. पप्पा थांब थांब वरती वरतीच थांब वरतीच थांब, तू खाली नको येऊ. बस वरती मी बसता. उठ उभी राहा उठ. इकडे बघा दिसलो मी नाही तर लगेच एक करते ती. बाय कर पप्पाला बाय कर. तू नको. चला आपण मी जाऊ गाडीवर. कधीपासून ट्रिपा मारत होतो आपण. 2 वेळा स्टेशनचे भाडे भेटले आपल्याला, घनसोली स्टेशनचे, तर ते आपण घेऊन गेलो. त्याच्यानंतर पुन्हा आपण वापस शिलपाट्याला गेलो. तिकडनं आपण आता माफ्यापर्यंतचे सीट घेऊन आलो आणि या बिझनेस पार्कपर्यंत, मिलेनियम बिझनेस पार्कपर्यंत. सो आता आलो आपण घनसोली आपल्या गॅस स्टेशनवरती. सो आपण आता गॅस भरू गाडीमध्ये आणि मग निघू घरी. चला आपण आपल्यासोबत असेच राहा. आपण पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतोच मी. सो आपण घरी चाललो होतो. घरी जाण्यापेक्षा आपण काल बघितलं आपला मीटर, काल संध्याकाळचं एक भाडं भेटलं होतं आपल्याला मीटरचं. सो तो मीटरचं भाड्यामध्ये ना आपण मीटर टाकल्यानंतर आहे ना तो डायरेक्ट 2900, म्हणजे नाईट चार्ज जो चालू होतो ना तो संध्याकाळी चालू झाला होता. का चालू झाला होता कारण त्याचा मीटरचा टायमिंग जो आहे ना तो चेंज झाला आहे. सो तो टायमिंग सेट करायसाठी आपण आलो आता कोपर घेण्याला. इथं कोपर घेण्याला एक दुकान आहे मीटरचं, त्याच्या इथं आलो आपण. तर बघा तो करून घेऊ, कारण एखाद टायमाला मीटरचं भाडं भेटलं तर मग तो रिटर्न मीटर टाकल्यानंतर समोरच्याचा गैरसमज नको व्हायला. तो बोलवर की एवढे पैसे होत नाही, कारण रेग्युलर जो माणूस जिथे जातो त्याला ते माहीत आहे की तो तिथे जायचे किती पैसे होतात. त्याच्यासाठी असं नको त्याच्या मनात व्हायला की काय आणि पैसे जास्त घेतले म्हणून त्यासाठी आपण आता ते मीटर सेट करू, त्याचं टायमिंग आणि करून बघूया. चला हे बघा हा तो मीटरचं दुकान आहे, विकी मीटरवाला. हे बघा इथे ते मीटरचं काम होतं. आपण गेलो होतो तो मीटरचं काम करायसाठी, पण त्याला विचारलं काय प्रॉब्लेम आहे, तर त्याने सांगितलं की त्याचा सेल गेला आहे. तो सेल सांगतो तो सेल नाही आहे आता सध्या त्याच्याकडे अवेलेबल. जे होते तेवढे त्यांनी सेल संपले त्याचे. तो बोलतो 2 दिवसानंतर या, नाही तर उद्या परवा या, तुम्हाला बोलतो मी सेल टाकून देतो. सो उद्या परवा परत आपल्याला टाईम भेटणार नाही, कारण आपण जाणार आपला घरी. मग परत प्रोग्राम चालू होईल भावाच्या लग्नाचा. मग आता आपण जेव्हा लग्नाचा प्रोग्राम होईल तेव्हाच आपण त्याच्याकडे जावं आता सेल टाकायला. तोपर्यंत आपल्या सोबत असेच राहा. चला मला फोन केला कुठं आहे. मी होतो त्या अनिल सालवीकडे. त्याला जर विचारत होतो आपल्या व्हिडिओमध्ये कॉपी राईट आले म्हणून. मला लगेच फोन करायला लागली का जे लागतील ना माहिती आहे 5 मिनिटांनी येणार माणूस की 15-20 मिनटं झाली अजून एक आला ना नाही का. गेलं कुठं तरी की कोणची रुपये तरी नाही. मग तसाच वाटला ना ना. मग फोन केलाच कसं म्हणा. मी फक्त काही तिथं जे होतं त्याला विचारलं आपल्या फोटो व्हिडिओमध्ये कॉपी राईट आले म्हणून. तर कॉपी राईट का आली ती मी ते सॉन्ग यूज केला ना तो एक्सटेंडेड बाहेरचा, त्याच्यामुळे कॉपी राईट आले व्हिडिओमध्ये म्हणून त्याच्यावरती. तर आता त्यांनी तेच त्याला विचारलं तुम्ही ती कॉपी राईट कसा घालू म्हणून. त्याने मला दाखवला तो कॉपी राईट कसा घालवायचं ते, म्हणून त्याच्याजवळ मी थांबलो होतो. त्याच्यामध्ये थोडासा आणखी त्यांनी मला सेटिंग वगैरे दाखवली जायची. सो आता आलो आहे, त्याला जेवण घेऊया. इकडे चालले यांचे कपडे धुणे.
हे बघा ही टाकी पाण्याची टाकी आहे ना, ही त्याच्यासाठी भरलेली असते का आम्ही काय यांना पाणी यूज करासाठी सगळा. यांना पाण्याची कमतरता नाही, नलाच्या पाण्याने धुतात लोक, बोरिंगच्या पाण्याने धुतात, पण यांना नलाचं पाणी भेटतं. एवढी मोठी टाकी जवळजवळ 10 हे इथपासून हे गेटापासून इथपासून तर हे इथपर्यंत ही एवढी मोठी टाकी आहे. एवढी मोठी टाकी आहे आमची पाण्याची. ही पण आहे आणि वरती टेरेसला पण आहे. चला या आता जेवूया आपण. ती रडते का? अच्छा झोपाटी रडते. चला या जेवायला. इकडे बघा काय काय केले नाही बघा, काय चालले बघा त्या खारवल्या. इकडे लोणचं आहे, भात आहे आणि काय आमटी गेली हिनी वाटतं कसली मुगाची, आणि आंबा पण आहे ना का. ठीक आहे चला या जेवायला तुम्ही पण. आपण घरून निघलो होतो, 2 ट्रिप मारल्या आपण मॉर्निंगमध्ये. आता थांबलो आहे नाश्ता करायला. सो या तुम्ही पण आता घेतो नाश्ता. बघा मी काय मंचुरियन गरमागरम काढल्यात त्या मामाने, गरमागरम मंचुरियन काढल्यात. या आता आपण मंचुरियन घेऊ. जाम शेतला झाला तो करू का बोलतोय. मग त्या इकडे बघा आता वाजलेत मला वाटतं 11:30. आता घरी आलोय आणि इकडे बघा रिद्धी बघा कशी मोबाईलवर बघते मी. मग कशी पडली ती कशी काय पडली बेटा तू? आतूच्या पायाला अटकली, आतूच्या पायाला अटकली मोठ्या आतूच्या, आणि पडली नाकावर लागलं तुझ्या पोरीच्या. सो आता आलोय घरी. तर सर्वांना माझ्यातर्फे गुड नाईट. आणि आपला ब्लॉग आजचा कसा वाटला आपण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.